चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाडगवून आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल। जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मार्च नंतर आता सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जसा हा सवाल सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 5,400च्या आसपास सुद्धा दिसत आहे। पण तुम्हाला सांगतो 15 मार्च नंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हे सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिका इराण यांच्यातील संघर्षावरती। जर 15 मार्च नंतर अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष हा संपुष्टात आला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे बाजारभाव हे 100% घटणार। पर्यायानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे बाजारभाव घटणार ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात 200 ते 300 ची मंदी येऊ शकते। आणि जर समजा अमेरिका व इराण यांचा संघर्ष 15 मार्च नंतर सुद्धा सुरू राहिला तर त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे बाजारभाव हे वाढत राहतील। त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढतील आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी येताना दिसू शकते। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की 15 मार्च नंतर सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहणार अथवा मंदीत हे सर्वस्वी अवलंबून आहे या ठिकाणी अमेरिका इराण संघर्षावरती। जर संघर्ष 15 मार्च नंतर संपुष्टात आला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 200 ते 300 रुपयांनी कमी होताना दिसेल आणि हा संघर्ष कंटिन्यू राहिला तर 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात 200 ते 300 तेजी येऊ शकते आणि दर 5,500ला गवसणी घालू शकतात। राहिला प्रश्न मग विक्रीचा, तर तुम्हाला माझा सल्ला आहे की ठीक आहे 15 मार्च नंतर अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष हा थांबला नाही तरी तो काही चिरंतन काळ टिकणार नाही। तो या आठवड्यात नाही पुढच्या आठवड्यात त्या ठिकाणी समाप्त होणार आणि जेव्हा संघर्ष समाप्त होणार तेव्हा बाजारभाव घटणार हे अटळ आहे। त्याच्यामुळं 5,500च्या वर सोयाबीनचा भाव गेला की मला वाटते जास्त काळ थांबायचं नाही आणि तिथं 50% कमीत कमी आपल्यापाशी असणारं सोयाबीन विकायचं ज्याच्यामुळे आपला फायदा होणार आणि 50% सोयाबीन आहे जर भाव वाढलाच तर तिथं तुमचा फायदा होऊन जाईल। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।